नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अध्यात्म, तत्वज्ञान असे मोठे मोठे विषय बघितले की माणसाला घाबरायला होतं की अरे बापरे, तो आपला विषय नाही, आपण काय सांसारिक माणसं आहेत, आपण साधी साधी माणसं आहेत, त्याच्यात कुठे आपण अध्यात्म करणार आहे. पण मी तुम्हाला सांगते, आजकाल मोठ्या मोठ्या विचारवंतांनी पण हा शोध लावलेला आहे की फक्त नामस्मरण किंवा थोडंसं चिंतन, डोळे मिटून तुम्ही 5-10 मिनिटं जरी तुम्ही स्मरण केलं एखाद्या गुरुचं, ते तुमची इच्छा, तुम्ही कोणाला गुरु मानायचं, आणि त्याच्यातनं तुम्हाला इतकी अद्वितीय शक्ती मिळते आयुष्य जगण्याची, आणि चेहऱ्यावरती एक वेगळाच औरा येतो, आणि मनाला समाधान इतकं वाटतं की कुठेही जायचं काम नसतं. तुम्हाला एक 2x2 किंवा 4x4चं आसन जे असतं बसायचं खाली, ते खाली बसून तुम्ही 5-10 मिनिटं जर बसले एका ठिकाणी डोळे लावून आणि आपल्या गुरुचं चिंतन केलं, चिंतन मनन जे तुम्हाला करायचंय, किंवा मग साधी जपमाळ पण केली तरी सुद्धा चालते. मनाला रिलॅक्स व्हायला तेवढा वेळ पुरेसा आहे की दिवसभर विचाराचे अप अँड डाऊन्स होत राहतात. त्यामुळे मग ब्लडला पण फ्लॅक्च्युएट व्हावं लागतं. तुम्ही इलेक्ट्रिकचं उदाहरण पाहिलेलंच आहे. इलेक्ट्रिकची जी डीपी असते, तिच्यामध्ये जर एकदम खूप जर स्लो वाढला, त्यांचा व्होल्टेज वाढलं, तर डीपी काय होते, बर्स्ट होते. तसं आपल्या ब्रेनला पण आहे. जास्त जर बीपीचा, ब्लडचा जर त्रास झाला तर बर्नला पण स्ट्रोक्स येतात, हे डॉक्टर सुद्धा तुम्हाला सांगतात. आणि ते स्ट्रोक्स नियमित करायला, जसं पाटाचं पाणी शेतकरी इकडे वाढवतो तिकडे वाढवतो आणि इकडे त्याला पळवतो, वेगवेगळ्या दिशा काढून देतो. एकीचकडे पाणी जाऊ दिलं तर तिथे खूप पाण्याचा साठा होईल आणि ते झाडं पण सडतील, आणि बाजूच्या झाडांना काहीच पाणी मिळणार नाही. हा सगळा विचार करून त्याचं दिवसभर तेच काम असतं. इथे बांध घालतो, तिथला बांध काढतो, इकडचं पाणी तिकडे घालतो, तिकडचं पाणी तिकडे घालतो. आता हे पाटाचं पाणी वगैरे हे शब्द आजकाल लोकांना विसरायला झाले असतील, पण एखाद्या शेतात जाऊन पहा तुम्ही छोट्या, तुम्हाला हे बोलणं माझं कळेल. तर तीच एक कल्पना आपल्या रक्ताची असते बघा. ते रक्त आपलं तसंच धावत असतं. आणि म्हणूनच आपल्या जुन्या साधू संतांनी असं नाही म्हटलं की जगा संसार सोडून तुम्ही बाहेर या आणि संन्यास घ्या, असं नाहीये. तुम्ही 5-10 मिनिटं, 15 मिनिटं आपल्या स्वतःसाठी काढू शकत नाहीत का? आपण अख्खा दिवस 24 तास संसारासाठी लाभतो स्त्रिया. सकाळी उठल्यापासून डोक्यात तेच असतं, आज मुलांना काय करायचं, मुलांना काय करायचं, नाश्त्याला पाणी, मग झालं की त्यांचे कपडे, त्यांचे नाश्ते, त्यांचे अभ्यास पाणी, त्यांचं काय सामान आणायचं असेल काही खाण्यापिण्याचं, शाळेचं, असं सतत गृहिणीच्या मनात काही ना काही राहतच असतं. पण ह्यातनंही थोडासा 10 मिनिटं वेळ काढून तिने देवाजवळ बसून एक छोटस नामस्मरण किंवा आपल्या गुरुचं चिंतन, तुम्हाला मी म्हटलं तेच, म्हणजे स्मरण केलं पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे. आणि ते स्मरण केल्याने काय होतं, तीच तीच पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या ब्रेनमध्ये तीच तीच पुन्हा हॅमर होत राहते. त्याला हॅमर नाही म्हणता येणार, ती परत परत रिप्रिंट होते, आणि मग त्याचा आपल्याला सुखद आनंद मिळतो. आणि काही दिवसांनी आपल्याला त्याच्याशिवाय करमत नाही, ती एक सवय लागून जाते. चहा सरबत काय आपण नंतर पिऊ, आधी हे करून घेऊ, बरं हे राहिलंय आपलं, असं म्हणून आपण ते करून घेतो. म्हणजे आपल्याला स्वतःचा संसारातला आनंद स्वतः शोधून काढायचा असतो. म्हणूनच म्हटलंय की तुझे आहे तुझं पाशी, तूच मार्ग विसरल अशी. जुन्या काळी काय होतं, घरामध्ये मोठ्या मोठ्या म्हाताऱ्या बायका असायच्या, त्या आजी आजोबांकडे पाहून आपण आपलं वळण स्वतःला लावून घ्यायचं की आजी असं करते का, मग मी पण असं करेल. आता आजी नाही, कोणी नाही, आई जर जॉबला गेली तर मुलींनी कोणाकडे बघायचं. म्हणूनच आईने थोडस एक वळण ठेवायचं की 5-10 मिनिटं बसली, आईच्या मागे मुलगी पण बसते, मुलं असेल तर मुलं पण बसतात. आता आमचे नातू 2.5 आणि 5 वर्षाचे नातू आहेत, ते सुद्धा म्हणतात की नाही, हनुमानाचं 2.5 वर्षाचा नातू म्हणतो, मम्मी ते हनुमानाचं गाणं लाव, हनुमान चालीसा, आणि त्याला जसं येईल तसे तो शब्द म्हणत राहतो. पण तो रिदम चुकत नाही, तो तेच बोलत राहतो, त्याला आवडतं बोलायला. आणि मग अशीच हळूहळू सवय लागते, आणि मग त्याच्यापासून आपण विसरत नाही, आणि करमत तर मुळीच नाही. मग मग मनुष्य त्याला ड्रायव्हिंग मध्ये आहे तरी तो गाणे लावून देईल, FM मध्ये लावून देईल, किंवा आपल्या मोबाईल मध्ये लावून देईल, आणि तो विसरत नाही. मंडळी, नामस्मरणाचं हेच महत्व आहे. नामस्मरण तुम्ही करत राहा आणि देवाला कधीही विसरू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण आपलं आयुष्य आपण सोपं कसं करायचं आणि आनंदी कसं करायचं, हे आपल्याच हातात आहे. दुसरा कुणीही तुम्हाला मदत करणार नाही की ट्रेमध्ये हे घे, समाधान घे, तुला मी आणून दिलंय, असं कुणीही म्हणत नाही. हा, कसं काय चाललं, ठीक आहे ना, बस एवढं म्हणू शकतो कोणी पण. पण आता ती सुद्धा एक प्रथा कमी झालेली आहे, कारण सगळे लोक टीव्ही आणि मोबाईल मध्ये इतके व्यस्त झालेले आहेत
की त्यांना दुसरं काही करायला वेळच नाही. हा, व्हॉट्सअपवर हाय हॅलो करतील आणि म्हणतील आपण एक प्लॅन बनवू, आपण कुठेतरी जाऊ. कुठेतरी म्हणजे रिसॉर्टला जायचं, 5,000-10,000 खर्च करायचे आणि मग घरी येऊन पुन्हा थकलो म्हणायचं. त्याला काय अर्थ आहे मला तुम्ही सांगा बरं? त्याच्या एखाद्या छोट्याशा मंदिरात गेले आणि तिथे जाऊन छान मंदिराचं अवलोकन केलं आणि तिथलं बांधकामाची माहिती घेतली, तिथली ऐतिहासिक माहिती घेतली, तिथला निसर्गरम्य आस्वाद घेतला. किती सुंदर वाटतं. आणि लिटिल बट शॉर्ट असे छोटे छोटे टूर केले की मुलं थकत पण नाहीत आणि आपल्याला जाणवत पण नाही. आपण घरून नाश्ता करून जातो, परत घरी येऊन काहीतरी लाईट म्हणा, हेवी म्हणा खाल्लं, तर काही फरक पडत नाही. अर्धा तास लागतो स्वयंपाकाला समजा काही करायचं म्हटलं तर, शॉर्टमध्ये. प्रत्येक वेळेस काय अगदी पूर्ण सागरसंगीत थाळी केलीच पाहिजे असं कोणी म्हणत नाही आपल्याला घरामध्ये. त्यांनाही समजतं आपण फिरायला गेलो होतो, पटकन आलो, थकले असतील सगळे. जे काही पानात वाढलं ते आनंदाने खाऊन घेऊ. म्हणजे नामस्मरण आणि आपलं जीवन कसं आपण सुधरवायचं, ही कला आपल्यालाच आपल्या हाताने अं, घेतली पाहिजे, आपल्याला अवगत करून. त्याशिवाय आपल्याला कुठलीही गती नाही. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.